अहिल्यानगरमध्ये काँग्रेसची स्वबळाची एकमुखी मागणी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या अशी एकमुखी मागणी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे। संगमनेर येथे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली आहे। राज्यात महाविकास आघाडीचे भवितव्य चर्चेत असताना उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वबळाच्या मागणीमुळे अनेक पातळीवर आघाडीचं गणित बिघडण्याची चिन्ह दिसून आहेत। विशेष म्हणजे कार्यकर्त्याच्या या स्पष्ट मागणीवर बाळासाहेब थोरात यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत उत्सुकता वाढली आहे। थोरातांचे मौन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। आज संगमनेर येथे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली। सर्वच तालुका अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे असं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही। परंतु आमची अशी विनंती आहे साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊ आणि त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम्हाला अंतिम असेल। परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत।